नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशन मध्ये आपण पॅसिव्हच्या रचना हे आपण पाहणार आहोत. बघा, हा चार्ट दिलेला आहे. काळाचं नाव आहे, सूत्र आहे, नंतर पॅसिव्हचं मराठीमध्ये वाक्य आहे, नंतर त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर. म्हणजे हा चार्ट आहे तसंच तुम्ही लिहून काढा, ह्याच्यावर सराव करा. ओके, तुम्हाला एक उपाय सांगतो. चार्ट तुम्ही बनवा एका पेजवर, त्याला एका कार्डबोर्डवर तुम्ही तो चार्ट चिटकावा, लिहू ना, आणि तो तुमच्या बेडरूम मध्ये किंवा तुमचं सतत जिथे येणं जाणं असतं, तुमचं लक्ष जाईल त्या ठिकाणी तुम्ही त्याला हँग करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होतील पॅसिव्हच्या. पहा, आपण आता एक एक काळ आपण पाहू. ओके, पहिला आहे साधा वर्तमान काळ. ह्याचं सूत्र पाहून घ्या. कर्म एम इज आर प्लस V3. आता इथं बघा एम, आता इज आणि आर. आता एम म्हणलं तर कुठं वापरतो आपण एम? हे आपण आय साठी वापरतो. म्हणजे जसं की बघा, आय, वी, यू, ही, शी, इट हे ॲज आपण सब्जेक्ट म्हणून पण वापरतो आणि ऑब्जेक्ट म्हणून पण वापरतो, म्हणजे कर्म म्हणून पण. पहा, ह्याच्यामध्ये पत्र लिहिलं जातं. ह्याच्यातली जी वाक्यरचना आहे साध्या वर्तमान काळातली, बघा, पत्र लिहिलं जातं. ह्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर अ लेटर इज रिटन, म्हणजेच पत्र लिहिलं जातं. आता तीच वाक्यरचना तुम्हाला काय करायची भूतकाळात. पहा, साधा भूतकाळ, कर्म वॉज वेअर आणि प्लस काय V3. बघा, मराठीमध्ये पत्र लिहिलं गेलं. ओके, नंतर काय इंग्रजीमध्ये अ लेटर वॉज रिटन. आता वॉज आपण कुठं वापरतो? सिंग्युलर असेल तर. ओके, आणि प्लुरल असेल तर काय वापरणार आपण? वर, म्हणजे अनेक वचन. तसं सेम इज हे एक वचनी आणि आर हे अनेक वचनी आणि आय एक असा आहे की त्यासाठी तुम्हाला फक्त एम वापरायचंय. बघा, नंतरचा काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे साधा भविष्यकाळ. सूत्र पहा, कर्म विल शॅल आणि बी आणि प्लस V3. बघा, तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र पहा. ऍक्टिव्हचं कसं आहे? सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्हचं कसं होणार? सुरुवातीला कर्म विल शॅल आहे तसंच, फक्त तुम्हाला बी आणि वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचंय. पहा, मराठीमध्ये पत्र लिहिलं जाईल, इंग्लिशमध्ये अ लेटर विल बी रिटन. ओके, आता त्यानंतरचं पहा चालू वर्तमान काळ. सूत्र कर्म प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ. इथं पण एम इज आर आहे आणि इथं पण एम इज आर आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला ह्या एम इज आर नंतर तुम्हाला बीइंग आणि नंतर V3 आलं पाहिजे. तर मग ते समजायचं की तुम्ही कुठला काळ आहे? चालू वर्तमान काळ. पहा, पत्र लिहिलं जात आहे म्हणजे तुमची क्रिया काय ही वर्तमान काळात चालू आहे. भले तुमचं वाक्य ते ऍक्टिव्हचं असो की पॅसिव्हचं असो. पहा, अ लेटर इज बीइंग रिटन, म्हणजेच पत्र लिहिलं जात आहे. आता तीच वाक्यरचना आपल्याला काय करायचंय भूतकाळात. बघा, चालू भूतकाळ, कर्म, नंतर आहे वॉज वेअर, नंतर बीइंग. आता बघा, वॉज वेअर आपण कुठे घेतलं होतं? साधा भूतकाळामध्ये. इथं काय केलंय? वॉज वेअर नंतर डायरेक्टली V3. पण इथं तसं नाही. वॉज वेअर नंतर काय? बीइंग आणि नंतर V3. पहा, पत्र लिहिलं जात होतं म्हणजे तुमची क्रिया कुठं चालू आहे? भूतकाळात. अ लेटर वॉज बीइंग रिटन. त्यानंतरच पहा पूर्ण भूतकाळ. ह्याचं सूत्र कर्म प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. आता ते बघा, हॅव आणि हॅज कुठं वापरायचं? हॅव ज्यावेळेस तुमचा कर्ता किंवा कर्म हे जेव्हा अनेक वचने असेल त्यावेळेस तुम्हाला हॅव वापरायचंय, आणि ज्यावेळेस तुमचा कर्ता किंवा कर्म हे एक वचने असेल त्यावेळेस हॅज वापरायचं. बघा, पत्र इथे एकच आहे म्हणून आपण इथे काय घेतले? हॅज. मराठीचं पहा, पत्र लिहिलं गेलं आहे म्हणजे लक्षात घ्यायचे की तुमची क्रिया ही वर्तमान काळात संपलेली आहे. बघा, अ लेटर हॅज बीन रिटन. त्यानंतरच आहे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणलं तर पहा, सूत्र कर्म प्लस हॅड प्लस बीन प्लस V3. म्हणजे ह्याच्यात लक्षात काय घ्यायचं तुम्हाला की तुमची क्रिया ही भूतकाळातच संपलेली आहे. पहा, म्हणजेच काय? पत्र लिहिलं गेलं होतं. म्हणजे तुमची वाक्यरचना ही ऍक्टिव्हची असो की पॅसिव्हची असो, त्याच्यामध्ये जी सेम क्रिया ऍक्टिव्ह मध्ये घडलेली आहे, जसे की पहा, इथं क्रिया तुमची कुठं संपलेली आहे? भूतकाळातच. सेम वाक्यरचना किंवा सेम क्रिया तुमची ही पॅसिव्हच्या वाक्यरचनामधनं पण दिसली पाहिजे. पत्र लिहिलं गेलं होतं, अ लेटर हॅड बीन रिटन मराठीमध्ये. त्यानंतर पूर्ण भविष्यकाळ. बघा, कर्म विल शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस V3. आता विल शॅल कुठं आले? बघा, साध्या भविष्यकाळात म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. इथं काय? बी आणि V3. आता इथं काय झाले? विल शॅल नंतर हॅव नंतर बीन नंतर V3. बघा, पत्र लिहिलं गेलं असेल म्हणजे तुमची क्रिया भविष्यकाळात संपलेली आहे.
इंग्लिशमध्ये पहा, अ लेटर विल हॅव बीन रिटन. आता ही एक झाली तुमची वाक्यरचना मराठीची. आता ह्याच्या अजून एक पर्यायी वाक्यरचना आहे, जसे की बघा, पत्र लिहिलं जातं, ह्याच्याऐवजी तुम्ही असे म्हणू शकता, पत्र लिहिण्यात येतं. पत्र लिहिलं गेलं, पत्र लिहिण्यात आलं. पत्र लिहिलं जाईल म्हणजे पत्र लिहिण्यात येईल. पत्र लिहिलं जात आहे, पत्र लिहिण्यात येत आहे. पत्र लिहिलं जात होतं, पत्र लिहिण्यात येत होतं. पत्र लिहिलं गेलं असेल, पत्र लिहिण्यात आलं असेल, आलं आहे. पत्र लिहिलं गेलं होतं, पत्र लिहिण्यात आलं होतं. पत्र लिहिलं गेलं असेल, पत्र लिहिण्यात आलं असेल. याला ही दुसरी वाक्यरचना मी एकदम सांगितलेलं आहे. पहा, हा तक्ता तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या आणि ह्याला आया असंच तुमच्या जिथं तुम्ही बसता, उठता, तिथं झोपता, ते तुम्ही हा तक्ता लिहून असा हँग करून ठेवा. चालता येता, बसता उठता तुम्ही तो बघा आणि पाठ करा, म्हणजे तुमच्या पॅसिव्हच्या वाक्यरचना ह्या क्लिअर होतील. आणि काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट मी. आणि इफ यू आर न्यू ऑन द चॅनल, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कॉन्सेप्ट असेल तो घेऊ. तोपर्यंत टिल द टाइम, जय हिंद, जय महाराष्ट्र.